नमस्कार। काल 9 ऑगस्ट 2026 रोजी उरळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये काही महिलांनी येऊन काहीही संबंध नसताना पोलिसांच्या समोर की ज्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस आहेत त्यांच्या समोर त्यांचे लॅपटॉप फेकले, त्यांच्या फाईल्स फेकल्या, त्याचप्रमाणे ज्या फिर्यादी होत्या त्या फिर्यादी महिलेला मारहाण केली। सदर महिला यांचा कुठलाही संबंध नव्हता, कारण काल जो तपास PSI पांडुरंग पवार सरांना देण्यात आला होता या तपासामध्ये एक सावकारी करणारा उरळी कांचन मधला बेकायदेशीर सावकार ज्याचं नाव आहे प्रमोद मारकड या व्यक्तीच्या विरोधात हा अर्ज होता, जो गिल साहेबांकडून खाली पोलीस स्टेशनला आला होता आणि विजयमाला पवार मॅडमनी सांगितलं होतं की पुरावे आहेत त्यामुळे यांची फिर्याद घ्यावी, यांचा तपास घ्यावा आणि यांचं जे काही असेल ते दाखल करावं। पांडुरंग पवार यांनी काल रविवारी सदर फिर्यादीला बोलवलं आणि फिर्यादीची जबाब आणि चौकशी करत असतानाच त्यांनी जो प्रतिवादी आहे किंवा जो समोर जो आरोपी आहे ज्याच्या विरोधात आम्ही तक्रार केली होती त्याला देखील बोलवून घेतलं। सदर व्यक्तीने येताना 2 महिला सोबत आणल्या, ज्या महिला पोलिसांचे जबाब चालू असताना, त्या फिर्यादीचा जबाब चालू असताना डायरेक्ट आत घुसून अत्यंत अर्वाच्य शिवीगाळ, त्याचप्रमाणे पोलिसांचे लॅपटॉप फेकले, पोलिसांच्या सगळ्या फायली फेकल्या, पोलिसांबरोबर हातापाई केली, ज्याचे प्रत्यक्षदर्शी स्वतः पोलीस आहेत, मी आहे आणि आमच्यावर देखील खंडणीचे खोटे गुन्हे दाखल व्हावे असं PSI पांडुरंग पवार सरांना एक अनिल कदम नामक व्यक्ती, ज्याचा या केसशी काही संबंध नाही, ज्याला केस माहिती नाही, अशी व्यक्ती येऊन सांगते की यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करा। हे काय चाललेलं आहे? पोलीस स्टेशनच्या आवारात पोलिसांच्या समोर पोलिसांबरोबर हातापाई करणाऱ्या या महिलांवर 353चा गुन्हा दाखल होणार आहे की नाही, हा आमचा सवाल आहे। आमच्याकडे अनेक महिला आमच्या संस्थेकडे येत असतात, आमच्याकडे अनेक महिला आमच्या संस्थेकडे तक्रारी घेऊन येत असतात। त्यांना पोलिसांची जर मदत मिळाली नाही तर त्यांना मदत करण्याचं आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यापोटी मागच्या 15 दिवसापासून माझं अनेक वेळा उरळी कांचन पोलीस स्टेशनला जाणं झालेलं आहे। एवढं त्या महिलांनी धुमाकूळ घातला असून सुद्धा सकाळी 11 वाजल्यापासून तर संध्याकाळी 10:30 पर्यंत त्या महिला पोलीस स्टेशनच्या आवारात अत्यंत निर्धास्तपणे बसलेल्या होत्या। पोलिसांनी त्यांच्या विरोधात काही ऍक्शन घेतली नाही। मी पांडुरंग पवार साहेबांना विचारलं, सर तुमच्या या कामात त्यांनी अडथळा आणलेला आहे, तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार की नाही? ते म्हणले मी करणार नाही। पांडुरंग पवार सर, तुमची ही जी बॉडी लँग्वेज आहे ती मला संशयास्पद वाटते आणि जी फिर्यादी आहे तिला तुमच्या समोर मारहाण झालेली आहे, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जे आपला गुन्हा दाखल करायला येतात, जे फिर्याद द्यायला येतात ते सुद्धा सुरक्षित नाही आहेत का? हा आमचा प्रश्न आहे आणि याच्यावर चिंतन करून त्यांच्या विरोधात अत्यंत कडक अशी कारवाई व्हावी। हा जो 25% वाला सावकार आहे त्याबरोबरच जी महिला काल धुमाकूळ घालत होती, छाया राऊत आणि तिची मुलगी निकिता राऊत, छाया राऊत ही देखील बेकायदेशीर व्याजाचा धंदा करते, याचे देखील माझ्याकडे पुरावे आहेत। यांच्यावर त्वरित जर गुन्हे दाखल झाले नाहीत तर उरळी कांचन पोलीस स्टेशनचे PSI पांडुरंग पवार साहेब त्यांची पाठराखण का करत आहेत याचा त्यांनी खुलासा करावा, अशी आज माझी या व्हिडिओच्या माध्यमातून मी मागणी करते। धन्यवाद।